3 चा एक्सपोनंट आहे 2, 2 चा एक्सपोनंट आहे 7, 7 चा एक्सपोनंट आहे 0, 0 चा एक्सपोनंट आहे 8. प्रश्न समजला का आता? आता प्रश्न समजलाय का सांगा मला पटकन चॅट बॉक्स मध्ये. 3 चा एक्सपोनंट 2 पॉवर, 2 चा पॉवर 7, 7 चा पॉवर 0, 0 चा पॉवर 8. मला उत्तर देऊ नका, फक्त समजून घ्या. ओके, फक्त समजून घ्या. मला सांगा, मी अगोदर सांगतो नंतर आपण डिस्कशन करूया. ओके, फर्स्ट 0 चा पॉवर 8, 0 चा पॉवर 8 इज नॉट व्हॅलिड. व्हॅलिड म्हणजे 0 चा पॉवर 8 झिरोच असतो. 0 चा पॉवर 8 कधी नसतो, तो झिरोच असतो असं म्हणायचं आपण, किंवा तो व्हॅलिड नाहीये. 0 चा पॉवर 8 0. 7 चा पॉवर 0, 7 चा पॉवर कोण आहे प्रॉब्लेम मध्ये? 0 आहे. हा होतोय 0. या दोघांचा विषय संपला. कोणाचा? 7 चा पॉवर 0 आणि 0 चा पॉवर 8 यांचा विषय संपला. राहिलं कोण? 3 चा स्क्वेअर. आणि येथे डोक्यावर 1 असतो कन्सिडर करण्यासाठी. कोणत्याही पॉवरच्या डोक्यावर 1 असतो, पण 7 चा पॉवर 0 आणि 0 चा नसतो. ओके, मग मला सांगा 3 चा स्क्वेअर हा 1 नाही लिहिला तरी चालतो. 3 चा स्क्वेअर मिळाला आपल्याला 9. याचा आन्सर मिळालं आपल्याला 9. ओके, 3/11 ब्रॅकेट मध्ये हा क्यूब आहे, रेस टू 3. 3 चा एक्सपोनंट 3 आहे. याचा अर्थ 3/11 मल्टीप्लाइड बाय 3/11 मल्टीप्लाइड बाय 3/11 यांचा 3 वेळा गुणाकार घेतला आपण. वी टेक्स मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स. चला, ही स्टेप समजली का सांगा बरं मला. किरण भालेराव, आराध्या ठुबोकर, ही स्टेप समजली का? 3/11 चा 3दा गुणाकार केला. वी डू मल्टिप्लिकेशन ऑफ 3/11 3 टाइम्स. हॅव यू अंडरस्टँड? किरण, आराध्य, पल्लवी झाडे, सांगा ना पटकन. पायल राम, ओके, व्हेरी गुड. आता मी चॅट बॉक्स स्टॉप करतो थोड्या वेळ. सार्थक, ओके. सार्थक, आता मला सांगा 3 × 3 × 3 11 × 11 × 11 3 × 3 9, 9 × 3 27, 11 × 11 121 × 11 याचं काय येतंय? 1331. हे आलं फायनल आन्सर. 2⁻³ चा एक्सपोनंट आहे 1. याला आपण लिहिलं 2⁻³ एक्सपोनंट 1 आहे ना, एकदाच लिहायचं. एक्सपोनंट 1 आहे 2⁻³ चा. एक्सपोनंट हा 1 आहे, एकदाच लिहायचं. मध्ये जर साईन नसेल, यांच्यामध्ये साईन दिसतंय का कुठे? येथे कुठे साईन आहे का? येथे कुठेही साईन नाहीये मध्ये. येथे कुठे साईन दिसतंय का? नाही. मग येथे साईन नसेल तर त्याच्यामध्ये असतो मल्टिप्लिकेशन. साईन नसेल तर तेथे असतो मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन करूया, लिहू आपण. येथे 2/3 किती वेळा घेतलाय? 2दा. 2/3 च्या डोक्यावर आहे 2. याचा अर्थ 2/3 मल्टीप्लाइड बाय 2/3. इथपर्यंत समजलं का? आता मला पटकन सांगा. मल्टिप्लिकेशन आहे सगळ्यांमध्ये, येथे पण मल्टिप्लिकेशन आहे. 2/3 3 वेळा घेतलाय. चला, 2/3 2/3 2/3 मल्टिप्लिकेशन मध्ये घेतला. आता 2 किती वेळा आलाय चेक करा बरं. 2
1 2 3 4 5 6 2 into 2 4 4 into 8 8 16 32 64. आता 3चं मल्टिप्लिकेशन करा सगळ्यांनी. 3चं 3 into 3 9 9 into 3 27 27 into 3 81 81 into 3 243 243 into 729 होतात का? यस. याला आपलं फायनल आन्सर. फर्स्ट कंडिशन मध्ये 4:5 एकदाच आहे, मल्टिप्लाइड बाय 4:5. सेकंड कंडिशन मध्ये 2 टाइम 4 4 डिवाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 4 डिवाइड बाय 5. थर्ड कंडिशन मध्ये 4/5 4/5 4/5. चला 4चं 6 टाइम मल्टिप्लिकेशन करा. 4 into 4 into 4 into 4 into 4 into 4 किती होतात सांगा मला. सार्थक किती होतात एव्हरीवन मध्ये सांगा. मल्टिप्लिकेशन प्रॉपर करा आणि सांगा. एव्हरीवन मध्ये विचारलंय मी. एव्हरीवन सांगा. 4 into 4 into 4. पल्लवी झाडे किती होतात. आयुष जुमले. पल्लवी बरोबर. आयुष बरोबर. 4096 होतात. स्वराली बाबर. याचं मल्टिप्लिकेशन आणि 5 6 टाइम घेतला किती होतात. सिद्धिका विजय कांबळे 5 6 टाइम घेतला. वेदांत गायकवाड 3625. हे आपल्याला फायनल आन्सर मिळालं. आता कन्सेप्ट समजला सगळ्यांना. गणितात काय म्हटलंय बघा. फाइंड दी व्हॅल्यू ऑफ अन एक्सपोन्शियल एक्सप्रेशन. एक्सपोन्शियल एक्सप्रेशन कशी असते माहितीये. 2⁵. याला एक्सपोन्शियल एक्सप्रेशन म्हणतात. यामध्ये 2 बेस आहे आणि 3 एक्सपोनंट आहे. याला एक्सपोन्शियल एक्सप्रेशन म्हणतात. याला एक्सपोन्शियल एक्सप्रेशन कशाला म्हणतात. या 2 ला म्हणतात बेस आणि 3 ला म्हणतात एक्सपोनंट. याला म्हणतात एक्सपोन्शियल एक्सप्रेशन. आपल्याला एक्सपोन्शियल एक्सप्रेशन तयार करायची आहे. काय म्हटलंय. हुज एक्सपोनंट इज द स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर. आता चॅट बॉक्स मध्ये सांगा मला स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर कोणता आहे. स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर सांगा मला. पायल. अरे जरा लक्ष द्या. वैष्णवी तांबडेने बरोबर सांगितलं. स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर आहे 4. स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर आहे 4 आणि तो काय आहे रे. एक्सपोनंट आहे का. स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर 4 आहे आणि तो आहे एक्सपोनंट. बरोबर आहे का रे सार्थक. आरसीबी वैष्णवी तांबडे सार्थक तांदळे. 4 काय आहे एक्सपोनंट आहे. आणि बेस कोण आहे. बेस इज अ स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर. स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर आहे. स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर कोणता आहे धनश्री. धनश्री स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर कोणता आहे. 3. चला 3⁴ आणि 3⁴ 3 into 3 into 3 into 3 दॅट इज 81. हे आपल्याला फायनल आन्सर मिळालं. आता ज्याला वाचता येतं आणि वाचलेलं समजतं. 3 डिवाइड बाय 11. याचा एक्सपोनंट आहे 5 मल्टिप्लाइड बाय 3 अपॉन 11. याचा एक्सपोनंट आहे 6 3 अपॉन 11. याचा एक्सपोनंट आहे 13. आपण एक फॉर्म्युला शिकलो होतो वैष्णवी तांबडे. फॉर्म्युला नाही म्हणता यायचं त्याला बेसिक कन्सेप्ट आहे. सगळे हे नंबर सेम आहे का. 3/11 3/11 3/11 सेम आहे.
असं असल्यानंतर यांचे जे एक्सपोनंट आहे त्यांची ऍडिशन करायची आणि जो बेस आहे 3/11 तो सेम आहे 3/11 3/11 3/11 हे बेस आहे आणि प्रत्येक ठिकाणी ते सेम आहे 3/11 आलं. असं जर असेल मल्टिप्लिकेशन तर एक्सपोनंटची ऍडिशन करायची 5 + 6 + 13 3/11 इज इक्वल टू यांची ऍडिशन करा 24 3/11 रेस टू 24 हे आलं आपलं फायनल आन्सर. एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचं याला तर काय करायचं 3/3 दिसतंय 3/3 किती होतात 27 4/3 होतात 64 आणि 5/3 किती होतात 5/3 होतात प्लस 125 आणि इथे आहे हा 2 या तिघांची ऍडिशन किती होते सांगा मला चॅट बॉक्स मध्ये सांगा तिघांची ऍडिशन किती होते 116 स्क्वेअर. चला इथपर्यंत समजलं का मला सांगा किरण मालेराव इथपर्यंत समजलं का पायल सुरोशे वेदांत गायकवाड. आता हा जो दिसतोय 216 दिसतोय याला 2 चा क्यूब आणि 3 चा क्यूब आणि बाहेर हा स्क्वेअर असं लिहिता येईल का स्वराली बाबर असं लिहिता येईल का मला सांगा 2³ किती झाला 8 हा किती झाला 27 इंटू 8 किती होतात 216 होतात का बघा येस इथपर्यंत समजलं सगळ्यांना याला हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म हा 2/3 याला 2/6 म्हणायचं आणि 3/6 म्हणायचं बघा 2/3 इंटू 2 यांचं मल्टिप्लिकेशन होणार दोघांचं हा 3 आणि या 3 आणि 2 चं मल्टिप्लिकेशन होणार याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहिलं आपण वेदांत गायकवाड एक्सपोनेन्शियल फॉर्म